हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणक शाप की वरदान या विषयावर निबंध पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. संगणकाचा शोध हा या युगातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध ठरला आहे. संगणकाला कॉम्प्युटर असेही म्हटले जाते. संगणकाच्या आगमनामुळे मानवी कार्यक्षमतेत अभूतपूर्व वृद्धी झाली आहे. आधीच्या काळात जे कार्य तासोनतास मोठ्या प्रमाणावर लोकांद्वारे पार पडत होते ते आज संगणकाच्या मदतीने कमी वेळात पूर्ण होऊ शकते. त्याच्या या कार्यक्षमतेमुळे संगणकाला आज मनुष्याचा सर्वात विश्वासू मित्र असे म्हटले जाते. संगणकाच्या मदतीने इंटरनेटच्या साहाय्याने आपण घर बसल्या अनेक कामे सहजपणे पूर्ण करू शकतो. इंटरनेट हे एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे, ज्याच्या माध्यमातून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी सहज संपर्क साधू शकतो. संगणकाद्वारे आपण जगभरात माहिती, फाईल्स आणि सूचना पाठवू शकतो. संगणकाने आपल्या जीवनाला जवळ आणले आहे, कारण तो मनोरंजन, सोशल नेटवर्किंग, माहिती मिळविणे आणि सेवा प्राप्त करण्यासाठी वापरला जातो. संगणकाच्या मदतीने घरबसल्या कामे करणे आणि शिक्षण घेणे शक्य झाले आहे. भारतात संगणक आणि इंटरनेटचा वापर देशासाठी एक वरदान ठरला आहे. मागील काही वर्षात सहज आणि जलद इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे संगणकाचा वापर वाढला आहे. संगणकाने शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे, ज्यामुळे शाळा आणि कॉलेजांमध्ये शिक्षण प्रणालीला एक नवीन आकार मिळाला आहे. संगणकाच्या सहाय्याने व्हिडिओ, ब्लॉग पोस्ट आणि इतर डिजिटल सामग्री तयार करून आपण आपले विचार जगासमोर मांडू शकतो. संगणकाचा वापर ऑनलाईन खरेदी करण्यासाठीही केला जातो, ज्यामुळे लोक घर बसल्या त्यांची आवश्यक वस्तू सहजपणे खरेदी करू शकतात. पण संगणकाचा वापर जरी फायदेशीर असला तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. अनेक लोक संगणकावर गेम खेळून आणि इंटरनेटचा अतिवापर करून त्यांच्या आरोग्याची हानी करत आहेत. त्यामुळे डोळ्यांवर ताण, शारीरिक थकवा आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. याशिवाय इंटरनेट हॅकिंग, गोपनीय माहिती चोरणे आणि चुकीच्या पद्धतीने त्या माहितीचा वापर करणे हे एक मोठे आव्हान ठरले आहे. ऑनलाईन खरेदी करताना अनेक लोक फसवणुकीचे शिकार होतात. अशा प्रकारे संगणकाच्या फायदे आणि तोटे दोन्हीही असले तरी त्याचे योग्य वापराचे महत्त्व खूप आहे. संगणकाला एक वरदान मानले जात असताना त्याचबरोबर त्याच्या दुष्परिणामांचाही विचार करून त्याचा वापर विवेकबुद्धीने करणे आवश्यक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वर्गाचे सर्व विषयांचे स्वाध्याय, निबंध आणि उपक्रम यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.